नमस्कार, मी सुनील मधुने. आपण पाहत आहात STV 125 न्यूज चॅनल. आज आपण आहोत बेंगळूर येथे. बेंगळूरमध्ये सर्वात जुनं असं टायपरायटिंग इन्स्टिट्यूट आहे, श्री गजानन टायपरायटिंग इन्स्टिट्यूट. सर्वात जुनं आहे आणि त्याचे ओनर आपल्या सोबत आहेत. आणि सध्याच्या टाइमला त्यांच्याकडं स्टुडंटची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि टायपरायटिंग केल्यामुळं खूप सारे जॉब्स लागतात. आणि कशा प्रकारे जॉब्स लागतात आणि त्याच्यासाठी काय काय शिकलं पाहिजे त्यासाठी आपण या ठिकाणी त्यांना विचारणार आहोत. तर सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तर मला सांगा की आपलं जे टायपरायटिंग इन्स्टिट्यूट आहे किती वर्षाखालचं? 1962 ला स्थापना झालेली आहे. वडिलांपासून आहे ती. अच्छा. आणि नंतर आम्ही आता शिकायला लागलो. तुम्ही शिकायला लागला. तर इथं मराठी आणि इंग्लिश असं दोन्ही घेता का आपण? हो, मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही पण आहे आपल्याकडे. तिन्ही पण आहे. हा, 60 पर्यंत आहे. अच्छा. 30, 40, 56 असे. तर 30 ला किती टाइम लागतो, 40 ला किती टाइम लागतो आणि 60 ला किती टाइम लागतो? कीबोर्डची माहितीसाठी फक्त तुम्हाला 1 महिनाच लागेल, फक्त कीबोर्डची माहिती. हा. नंतर मग स्पीड वाढवण्यासाठी मग तुम्हाला 3 ते 4 महिने तर प्रॅक्टिस करावं लागणार. आणि 6 महिन्याचा कोर्स आहे. 6 महिन्याचा कोर्स. 6 महिन्याचा. 6 महिन्यामध्ये 30 होतं का 40 होतं का दोन्ही होतात का एकच होईल? प्रॅक्टिस करण्यावर आहे विद्यार्थ्यांवर. जर टाइम कंटिन्यू जर येत गेले मग प्रॅक्टिस जर व्यवस्थित करू लागले 30-40 दोन्ही बी एकदाच निघू शकतो. 6 महिन्यात होऊ शकतं समजा. हा, 6 महिन्यात. म्हणजे प्रॅक्टिसवर डिपेंड असतं. हा, आता जर गॅप मारू लागले, सुट्ट्या मारू लागले तर मग ते कव्हर होत नाही. 30 होऊ शकते. अच्छा. तर अशी किती तुमच्याकडे आतापर्यंतच्या 1962 पासून किती विद्यार्थी या ठिकाणी शिकलेत आणि किती विद्यार्थ्यांना आपल्या ठिकाणी नोकरी लागलेली आहे? हो, आता 150 ते 200 विद्यार्थी आपल्याला 6 महिन्यामध्ये कंटिन्यू मध्ये ऍडमिशन दाखवते. खूप विद्यार्थी लागले. नमस्ते, मी धनश्री श्रीनिवास पांचा, श्री समर्थ गजानन टायपिंग इन्स्टिट्यूट. इथून हे व्हिडिओ आपल्याकडे श्री समर्थ गजानन टायपिंग इन्स्टिट्यूट आहे. 1962 पासून चालू आहे, सुरुवात झालेली आहे. हे सुरुवात आमच्या सासऱ्यांनी केलेलं आहे, श्री किशनराव हुलप्पा पांचा. आणि आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षण, इंग्लिश 30-40, मराठी, हिंदी 30-40 या सगळ्या आपल्याकडं शिकवल्या जातात.